महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय असं राज ठाकरे म्हणाले। विधेयक 2023 सालीच पास झालं, आता का मोर्चे काढताय? महिला आरक्षण विधेयकावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। तर मारणं हा उपाय आहे का असं मला विचारतात, मग यांना लिहून समजणार आहे का असं राज ठाकरे म्हणाले। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याला विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केलाय। तर डिलिमिटेशनचा आता विषय निघाला होता, बरोबर आहे? आणि मग तो नेला कुठे की महिला आरक्षणाला बघा सगळ्यांनी कसा विरोध केला। महिला आरक्षण तर 2023 साली झालंय, 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे बिल पास झालेलं आहे 23 सालीच। आता महिला आरक्षण आलं कुठून? परंतु ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं वर्तमानपत्रातनं चॅनलमधनं एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं। हे जे मोर्चे काढत होते, या मोर्चे काढणाऱ्या जी लोक होती त्यांना मला असं वाटतं पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं 2023 साली काय झालं, मग तुम्ही आता मोर्चा का काढतात? जी राज्य त्यांचे लोक हे ज्यावेळेला टणक राहतात, कडक राहतात, त्यावेळेला असली लोक येऊन शिरू शकत नाहीत, अशी लोक येऊन बोलू शकत नाहीत। पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं। 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो।